सो हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तोंडाचं झोपाळं झालं आहे. आता जस्ट उठलो म्हणजे आवरलं आहे. उठलो आहे आवरलो आहे. पहाटेचे 3:30 वाजल्यात आणि माझी आता फ्लाईट आहे 6:25ला. 5:30ला बोर्डिंग चालू होते, त्यामुळे आता मी कॅब बुक केली आणि मी निघालो आहे एअरपोर्टसाठी. मी कुठे चाललो आहे आणि काय करायसाठी चाललो आहे ते हा ब्लॉग बघितल्यावर कळेल. सो कीप वॉचिंग अँड लेट्स गो. बाय बाय. आलो एअरपोर्टवर. चेक इन काय मी ऑनलाईनच केलेलं आणि बोर्डिंग चालू होणार आहे 5:30 वाजता आणि आत्ता वाजलात 4:20. अजून 1 तास इथं बसायचं. हेच आवडत नाही मला एअरपोर्टवर वेटिंग. So yeah, let's see where I'm going. आता मी चालते फ्लाईटमध्ये, तर विल मीट इन फ्लाईट. मी आलो आहे फ्लाईटमध्ये. ही फ्लाईट जी आहे ती काय माहीत का आपल्याला एकदम असं डेंजर वाटायला आहे. एकदम साधी वाटत. होप फॉर द बेस्ट. आता जस्ट उतरलो आहे मी डेन्व्हरमध्ये. ट्रॉली शोधालो. ट्रॉली म्हणजे हे मेट्रो. आता फ्रेंडच्या घरी जायला तो एक मोठा टास्कच आहे. तर बघू, शोधतो मी इथे कुठं आहे. खूप कन्फ्युजिंग आहे, मला सापडत नाही आहे मेट्रो स्टेशन. मला मेट्रो स्टेशन सापडत नाही आहे. तर फायनली मला ट्रेन मिळाली आणि दिस इज अ ट्रेन. आणि आता मी चाललो आहे माझ्या फ्रेंडकडे. सो कंटाळा आला आहे. अर्धा पाऊण तास नुसतं तसं फिरत होतो एक्झिट शोधत नाही, हे ट्रेन स्टेशन शोधत. तर आता जाऊन बघूया काय काय प्लॅन आहे. 8च तास आहे. विल सी व्हॉट वी गोना डू. सी यू लेटर. आम्ही आता चाललोय डेन्व्हर डाऊनटाऊन. आणि हा माझा मित्र, मी बोलत होतो त्याच्याबद्दल. काय ब्लॉग फ्रेंडली आपण अजून नाही झाले. मी तर कुठं चाललो, 3च टाकलं. तर डाऊनटाऊन डेन्व्हरचं डाऊनटाऊन कसं आहे इकडून चालू ते बघूया. साप आहे तिथं. आणि हां, तर डेन्व्हरचं डाऊनटाऊन स्काय स्क्रॅपर्स आहेत का मोठ्या? म्हणजे मोठे अभि हो साप. दिसला? मी साप दाखवतो, थांबा. कसला आहे तो?
आम्ही पोचलोय डाऊन टाउन मध्ये. ब्लॉग झाला का चालू? हा, आणि डाऊन टाउन मधलं हा छोटासा व्ह्यू. पुन्हा अजून भरपूर स्ट्रक्चर वगैरे दाखवतो. आणि हा मी दाखवतो इकडे ही बिल्डिंग. बिल्डिंग भारी आहेत खरं इथल्या, अशा एकदम. ते बघ ट्रेड सेंटर सारखं आहे ती बिल्डिंग थोडीशी, ही वाली थोडीशी ट्रेड सेंटर. आवाज येत ना सर, कारण वारा आहे. ठीक आहे तेवढं काय. इथं बिल्डिंग सगळ्या अशा एकदम विंटेज आहेत, म्हणजे एकदम विंटेज. आता माझ्या मागं बघा हे, परत ही बिल्डिंग. अजून एक दाखवतो मग इंग्लिश काय ते. हे बघा ते वाऱ्यामुळे हालत आहे. मस्त आहेत बिल्डिंग्सच आवडतात मला. मी आत्तापर्यंत न्यूयॉर्कमध्ये गेलेलो. खरं न्यूयॉर्क इज गुड फॉर स्काय स्क्रॅपर्स आणि डेन्व्हर हे असं विंटेज कन्स्ट्रक्शन्स, परत फोटोशूट्स. ते झूम नाही होत इथं. फोटोशूट चालू आहे, प्री वेडिंग और पोस्ट वेडिंग. आणि फोटोजसाठी खूप भारी आहे. एवढे फोटोज काढल्यात, लय भारी फोटो आल्यात. फोटो तर इंस्टावर नाही आणणार सगळे, त्यामुळं. आणि हा व्लॉग पुढेपर्यंत बघा. मी अजून एका स्टेटमध्ये जाणार आहे. तो मी मोस्टली 2 पार्ट करणार आहे. एक पार्ट इथंपर्यंत आणि इथून पुढचा एक पार्ट, आणि परत मी इथे येणार आहे डेन्व्हरमध्ये. त्यामुळं इट्स गोना बी एक्साइटिंग. सो कीप वॉचिंग. काय बिल्डिंग आहे ही, काय बिल्डिंग आहे. आणि काय आहे ही ब्युटी, काय आहे हे, कसला आहे. आता मी चाललोय परत घरी, कारण माझी 8:10ची फ्लाईट आहे आणि 7:15 वाजता बोर्डिंग चालू होणार आहे. त्यामुळे मला 6 वाजेपर्यंत एअरपोर्टवर पोचायला पाहिजे. मी लंच केला, गुळगुळ खाल्ला, आणि तिथे तर रेकॉर्ड केलं नाही कारण तिथं गाणी चालू होती, कॉपीराईट. त्यामुळं सो मीट यू ऑन एअरपोर्ट. बाय बाय. तर आता आपण परत आलो एअरपोर्टवर, आणि हा ब्लॉग मी इथंच एंड करणार आहे. हा पार्ट 1 असणार आहे, कारण दुसरा पार्टमध्ये असणार आहे आज इथून पुढचं परत. सो आय एम एंडिंग दिस ब्लॉग हिअर, आणि कीप वॉचिंग. इट्स गोना बी इंटरेस्टिंग. सो स्टे ट्यून्ड. बाय बाय.